टॉपर विद्यार्थी आणि त्याला शिकवणारे मॅथमॅटिक्सचे प्राध्यापक रवींद्र कुंभासर. तर चैतन्य, सर्वप्रथम तुझं खूप खूप हार्दिक अभिनंदन की तू MSTCET या कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये भरघोस यश संपादन केलं. तर मला जाणून घ्यायचंय की तुझा MSTCETचा काय स्कोर आहे? MSTCETचा माझा स्कोर आहे सर 98.71. बरं, तर 98.71 म्हणजे तुझं कम्प्युटर सायन्स ब्रांच फिक्स चांगल्या कॉलेजला. बरं, तुला कुठं वाटतं की तू कुठून करायला पाहिजे इंजिनिअरिंग? माझं जे एम होतं सर, जेव्हा 12th स्टार्टिंग झाली तेव्हा मी COE PCS एम केलं होतं, पण आता बहुतेक PCCOE किंवा PICT मध्ये ANTC वगैरे पण भेटलं तर चालेल. पुण्याचं चांगले कॉलेजेस पैकी हे दोन कॉलेजेस येतात, PICT आणि PCC पिंपरी चिंचवड. तर चैतन्य, तू 11वी सायन्सला सुप्रत क्लासेसमध्ये प्रवेश घेतला. तू असं सुप्रत क्लासेस का निवडलं किंवा तू आल्यानंतर तू सुप्रत क्लासेसमध्ये तुझा प्रवेश पक्का का केला? कारण जेव्हा मी ते डेमो लेक्चर केले तेव्हा मी पाहिलं की ते एंट्रन्स एक्झामवर जास्त भर दिला जातो, त्यामुळे ते एक मेन रिझन होता. आणि दुसरं, जेव्हा क्वेश्चन पेपर्स सॉल्व्ह करायचे आमच्याकडून तेव्हा ते प्रत्येक क्वेश्चनचं आपल्याला ते येत असलं तरी त्याचं आन्सर दुसऱ्या पद्धतीने कसं काढू शकता, आपण शॉर्टकट कसं काढू शकता ते सांगायचे म्हणून. अच्छा, म्हणजे चैतन्याचा एम फिक्स होता 11वी सायन्सला प्रवेश घेण्याचा की मला जायचं आहे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगला आणि ते पण पुण्यामधून. तर त्या दृष्टीने त्याने सर्च केला क्लासेसचा आणि एक सुप्रत क्लासेसमध्ये चैतन्य एक विद्यार्थी म्हणून आम्हाला मिळाला आणि आम्ही खूप भाग्यशाली आहोत, भाग्यवान समजतो स्वतःला की चैतन्य सारखे विद्यार्थी सुप्रत क्लासेसचं सिलेक्शन करतात. तर चैतन्य 11वी सायन्सला तू स्टडी केला, 12वी सायन्स स्टडी केला, पण असं आहे की जे MSTCET परीक्षा आहे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, तर 200 मार्कांची परीक्षा होती एकूण. फिजिक्स 50 मार्क, केमिस्ट्री 50 मार्क आणि मॅथमॅटिक्स 100 मार्क, मात्र क्वेश्चन असतात 50, म्हणजे 200 मार्कांची एक्झाम झाली. आणि 200 मार्कांमध्ये 11वीवर आधारित 20% वेटेज याप्रमाणे 40 मार्कांचे प्रश्न सीईटीला विचारले जातात. मग तू असं केलं का की 11वीला 20% वेटेज आहे, तर मग ठीक आहे, आपण 11वीला 20% वेटेज आहे, मग 11वीला अभ्यास किती केला तू? आणि 12वीला 80% वेटेज, मग 12वीचा अभ्यास किती केला? म्हणजे 11वीपेक्षा 12वी जास्त अभ्यास केला की कसा केला अभ्यास, यामुळे जाणून घ्यायचं तुझ्याकडून. मी 12वीचा अभ्यास खूप जास्त केला, 11वीचा अभ्यास स्टार्टिंगमध्ये केला आणि त्यानंतर आपण क्रेश कोर्स लॉन्च केला होता, त्यामध्ये 11वीचा मॅथ्स सरांनी खूप चांगले लेसन घेतले. तर ते जे मी क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो, तर 2023 MSTCETच्या 11वीच्या मॅथ्सचे लेसनचे क्वेश्चन पण अगदी इझी सॉल्व्ह होत होते, तर त्याचा फायदा झाला. पण 12वीला मी मोस्ट ऑफ द टाइम फोकस केला. अच्छा, मग 11वीला जे सिलेबस तू शिकलास, 11वीचा जो अभ्यासक्रम आहे त्या 11वीच्या अभ्यासक्रमाचा उपयोग 12वीचा अभ्यास करताना होतो का? हो, फॉर एक्झाम्पल जसे केमिस्ट्रीचे लेसन आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, केमिकल बॉन्डिंग आणि हायड्रोजन, हायड्रोकार्बन यांचं जे बेसिक आहे ते 12th केमिस्ट्रीमध्ये लागतं. रिडॉक्स रिॲक्शन याचं बेसिक 3 चॅप्टरला लागतं. तर तसंच फिजिक्समध्ये मोशन इन प्लेन आहे, तसं त्याचं बेसिक्स 2ऱ्या चॅप्टरला लागतं. आणि मॅथमध्ये लिमिट्स आहे, कंटिन्युटी आहे, याचं बेसिक डेरिव्हेटिव्हमध्ये लागतं. आणि डेरिव्हेटिव्हवर मग बेसिक इंटिग्रेशनवर डिफरन्शियल इक्वेशन, असं मग त्याचं बेसिक लागतं. म्हणजे चैतन्याचे सांगण्याचा अर्थ असा आहे की जरी 11वीचं वेटेज हे 20% असलं CET परीक्षेमध्ये, तरी पण 11वी सोडता कामा नये. 11वीचा फायदा हा 12वीचा अभ्यास करताना होतो आणि 12वीचा बेस हा 11वी आहे, त्यामुळे 11वी आपल्याला स्किप करून चालणार नाहीये. तर मला सांग की आता तुझा हा जो स्कोर झालेला आहे MSTCETचा, तर अर्थातच याच्यामध्ये तुझी आणि तुझीच मेहनत आहे, यात तर नो डाऊट. पण तुझ्या मेहनतीच्या मागे जे पाठबळ आहे ते आम्हाला जाणून घ्यायचंय की नेमकं तुझं पाठबळ काय आहे. सर्वप्रथम तर माझे आई वडील, आणि स्पेशली जर मी माझ्या वडिलांचं सांगायचं ठरवलं तर मी रात्री जेव्हा अभ्यास करायचो तर ते मला बघायचे अभ्यास करताना, आणि एखाद्या वेळेस म्हणजे असं झोप लागते अभ्यास करता करता, ते स्वतः न सांगता माझ्यासाठी कॉफी बनवून आणायचं. असं खूप वेळेस झालं तर ते खूप चांगलं वाटायचं की हा आपण काहीतरी करतोय ना, आपल्या वडिलांना वाटतंय की माझा मुलगा मेहनत करतोय, ते स्वतःहून काही आपल्यासाठी करायचे. तर ते एकदम मस्त वाटायचं आणि त्यामुळे मोटिवेट फील व्हायचं आणि त्यामुळे अजून अभ्यासाला जोश मिळायचा.
आणि सोबतच क्लासमध्ये जसं फॉर एक्झाम्पल 2023चा मी मॅथचा जेव्हा पेपर पाहिला होता MST CETच्या सर्व शिफ्टचा, तर मला त्यामध्ये खूप अडचणी येत होत्या. पण सरांनी ते मॅथची लेवल सांगितली की 21 पासून मॅथची लेवल वाढत वाढत जाते आणि 23 मध्ये एकदम पीकवर होती ती. तर सरांनी काही न्यू सांगितले फॉर्म्युले की या पद्धतीने हे वाले क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकता. टेक्निक सांगितल्या की कसे आपण कमीत कमी वेळेमध्ये ते सॉल्व्ह करू शकतो. तसंच केमिस्ट्रीच्या समीर सरांनी सांगितलं, फिजिक्सच्या अभिमन्यू सरांनी सांगितलं, त्याची खूप हेल्प झाली. माझा एक प्रश्न आहे, MST CET किंवा JEE साठी मॅथचा अभ्यास कसा करावा? आता MST CET साठी आणि JEE साठी जर मोस्ट ऑफ द टाइम ठरवलं तर MST साठी स्पेशली मॅथ जे ते 100 मार्क्सचं आहे. म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा टोटल मिळून स्कोअर 100 आणि ओनली मॅथचा 100. तर मॅथ इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. तर मॅथचा जो स्टडी होता, मॅथची लेवल आणि प्रत्येक वर्षी वाढत जाते. जर आपण कम्पॅरेटिव्हली पाहिलं फिजिक्स आणि केमिस्ट्रीची लेवल मागच्या पेपरची आणि या पेपरची, तर त्यामध्ये जास्त फरक नाही आहे. पण मॅथची लेवल ही म्हणजे एकदम पीकवर येते. तर त्यामुळे मॅथचा सराव खूप जास्त करावा लागला. सर्वप्रथम तर सरांनी सांगितल्याप्रमाणे स्टेट बोर्डचा तयारी केली. प्रत्येक लेसनची पहिले स्टेट बोर्डचा सर आम्हाला शिकवायचे. त्यामध्ये जे प्रॅक्टिस सेट असतात, एक्सरसाइज असतात, जे मिसलिनियस एक्सरसाइज असतात, ते 2-2, 3-3 वेळेस आमच्याकडून सॉल्व्ह करून घ्यायचे. आणि एखाद क्वेश्चन सॉल्व्ह नाही झाला तर ते करून सांगायचे की हे कसं येईल. मग दुसऱ्या वेळेस आम्हाला सॉल्व्ह करायला सांगायचे. आणि काही अडचण आली तर त्या गायडन्स करायचे. आणि त्यानंतर मग क्वेश्चन शीट यायची. एक लेसन झाला की तिची MST CETच्या बेसिसवर मग ती सॉल्व्ह करायची. मग त्यामध्ये नवीन पद्धतीचे जे MST CETचे प्रश्न विचारतात ते स्टेट बोर्डमध्ये नाही राहत, त्यांचा पण सराव व्हायचा. आणि शेवटी क्रॅश कोर्समध्ये 2021 नंतरचे जे प्रश्न घेतले त्यांचा खूप जास्त फायदा झाला मॅथमध्ये. तर तुला असं वाटतं का की तू क्लासेस जॉईन करून चूक केली की क्लासेस जॉईन करून तुला फायदा झाला, की तू काय सांगशील विद्यार्थ्यांना की क्लासेस लावायला पाहिजे की नाही लावायला पाहिजे? माझा जो रिझल्ट आला आहे 98.71, यामध्ये सर्वात मोठा वाटा हा क्लासेसचा आहे. कारण त्यामुळे मला समजलं की कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आणि तुम्ही सराव करून घेतला. म्हणजे जे क्वेश्चन शीटच होते, जर मी क्लासेस लावले नसते तर त्यामध्ये मला क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे, आणि जर काही क्वेश्चन आपल्याला जमले नाही तर आपण ते स्किप करून देतो, अरे जाऊ द्या. पण नाही, ते क्वेश्चन नाही जमले तर तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने आपण करू शकतो, त्यावर अजून काय विचारू शकता CET मध्ये, तर त्याचा चांगला सराव झाला. आणि मी पाहतो की ज्या मुलांनी क्लासेस नाही लावले होते त्यांचा रिझल्ट माझ्यापेक्षा म्हणजे कमीच आहे. तर वाटतं की क्लासेस लावून आपण योग्य निर्णय घेतला. तर अशा रीतीने चैतन्याने त्याच्या यशाचे गमक या ठिकाणी उलगडून दाखवले. तर चैतन्याला आमच्याकडून त्याच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. Thank you. धन्यवाद.